I'm so happy to see all the youth here. सगळ्या तरुण मुला मुलींना बघून मला आनंद होत आहे. I hope that you are above 14. 14 वर्षाच्या पुढचे आहात ना तुम्ही सगळे? If anybody is below 14, please you can go home. 14 च्या खालचं कोणी असेल तर त्यांना घरी पाठवून द्या. Amen. 14 खालचं कोणी आहे? No. नाही ना? Okay. It's very important that as you are growing in your teen years, कारण की अतिशय महत्त्वाचं आहे की आपण जेव्हा आपल्या टीनेज मध्ये असतो 13 ते 19 जे वय असतं त्या Even वयात 13 असताना actually. 13 to 19 इज कॉल्ड टीनेज. त्यात असताना there are so many things that are happening around us अनेक गोष्टी आपल्या अवतीभोवती घडत असतात and so many things that you are seeing. आणि अनेक गोष्टी ज्या तुम्ही पाहता. You may be wondering how we need to deal in all these areas. आणि ते सगळं बघून तुम्हाला असं वाटत असेल की आता ह्या सगळ्या भागांमध्ये कसं राहायचं, काय करायचं, हाऊ टू डील विथ ऑल दिस, कसं हाताळायचं हे सगळं. And today's topic is very, very different. आणि आज जो विषय घेऊन मी बोलणार आहे तो अतिशय वेगळा आहे. It's not normally discussed openly. साधारणतः उघडपणे चर्चमध्ये हा विषय कोणी बोलत नाही. You may be hearing it in very hushed tones. आणि तुम्ही हळू अशा आवाजात कदाचित थोडंफार ऐकत असाल. But some of the things you may not be aware what is happening around you. पण काही गोष्टी कदाचित तुम्हालाही माहित नसतील की अवतीभोवती काय चाललंय. Like for instance, जसं उदाहरणार्थ you know, two boys walking together. समजा 2 मुलगे एकत्र चाललेत. If it was 20, 30 years back, 20-30 वर्षांपूर्वीचा जो काळ असता you may not see anything strange. तर 2 मुलगे जेव्हा एकत्र बाहेर चालताना दिसतात तेव्हा त्यात कोणी काही विचित्र वाटून घेणार नाही, काढणार नाही 20-30 वर्षांपूर्वी. But today, पण आजच्या काळात if two boys hold hands and walk, people think something else. समजा 2 मुलगे हातात हात घालून बाहेर फिरत असतील तर लोकांच्या मनात जरा वेगळे विचार पण येतात. आजचा काळ असा आहे. The same goes with the female. आणि तसंच मुलींचं पण. There was a time एक वेळ होती innocence was so much around us. एक निष्पाप आणि भोळेपणा खूप होता बऱ्याच वर्षांपूर्वी. That we never thought anything else. आणि कधीही डोक्यात असले काही विचार यायचेच नाहीत. We always thought about a right relationship. आणि नेहमी योग्य नात्याविषयीच विचार डोक्यात यायचे त्या काळी. But today, आजचा काळ असा आहे if two girls walk together holding hands, you suspect something different. समजा 2 मुली हातात हात घालून बाहेर आपल्याला चालताना दिसल्या तर लोकांच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळे विचार त्या मुलींसाठी पण येतात. Why is this so? असं का? हे काय आहे? Evil is increasing कारण की in these last days. या शेवटच्या दिवसामध्ये या जगात दुष्टाई वाढतीये. When the fence is broken, कुंपण जेव्हा तुटतं ना बेटा, anything is acceptable. तेव्हा काहीही स्वीकारलं जातं, कसंही स्वीकारलं जातं आणि म्हटलं जातं ऑल अलाउड, सगळ्याला परवानगी आहे. There is no limit to it. कारण कुंपणच राहिलं नाही, कशाला काही मर्यादाच राहिली नाही. When you get out of the fence of God, लक्षात घ्या मी काय म्हणतोय. जेव्हा तुम्ही देवाने बांधून दिलेल्या कुंपणाच्या बाहेर जायला लागाल there is only ruin. फक्त नाश आहे बरं का बेटा. It may seem that you have got freedom, दिसायला तुला असं वाटेल अरे किती फ्रीडम मिळालं, आझादी मिळाली. but it is not. ती आझादी नाही आहे, तो नाश आहे. And so today when you see two girls walking together, आज जेव्हा आपण 2 मुलींना हातात हात घालून बाहेर चालताना पाहतो, you will see one girl will look very feminine. एक मुलगी तुम्हाला मुलीसारखी, स्त्रीसारखी दिसेल. The other will have short hair and trousers and pants. आणि कदाचित तिची दुसरी मुलगी आहे, तिचे केस एकदम छोटे असतील, पॅन्ट घातलेली असेल. So what kind of friendship is this? तर ही कसली कुठली मैत्री आहे ही? Everybody knows, but nobody wants to talk. सगळ्यांना माहिती तर असतं पण बोलायचं कोणाला नाहीये, है ना? And moreover, whom to ask? आणि त्याहून जास्त म्हणायला गेलं तर विचारायचं कोणाला? घरी बोलायची सोय नाही,
बाहेर कुणाला कायच विचारायचं. You can't even ask your parents. आई वडिलांना पण विचारू तर शकत नाही ओपनली. घरांमध्ये तसलं, सगळ्या घरांमध्ये तसं वातावरण नसतं. Either you Google out and find out certain stuffs, मग एक तर तुम्ही गुगल वरती सर्च करायला बसता की हे काय आहे, प्रश्न टाकता गुगलला, and then you won't get the right answer आणि biblically. गुगल वरून उत्तरं मिळताना पवित्र शास्त्राला धरूनची बरोबर उत्तरं मिळणार नाहीयेत. And today it seems the one subject that has been in the forefront of our cultural debate आणि आज आपल्या संस्कृतीविषयीनं जी काही चर्चा होते त्यात एक महत्वाचा विषय हा झालेला आहे. it's transgenders, ट्रान्सजेंडर्स, homosexuality, होमोसेक्शुअल्स, gays, गेज, Lesbians. मुलगा मुलगा, लेस्बियन्स, गर्ल टू गर्ल, and all these things we are seeing around us. आणि या गोष्टी आता आपल्याला अवतीभोवती दिसतात, आता लपूनच राहिलेलं नाहीये. And so we need to tackle these issues. आणि म्हणून या गोष्टी हाताळायला तर लागणारच आहेत. But before I start with this message, पण हा उपदेश मी सुरू करायच्या आधी firstly I want to make it very clear, पहिलं तर मला तुम्हाला हे अगदी क्लिअर करायचं आहे. because there are many things the Lord has already taught me in these areas. तसं तर या सगळ्या भागांवरती देवाने मला बऱ्याच गोष्टी, अनेक गोष्टी शिकवल्या आहेत. I would love to share with you, मला आवडेल तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी सांगायला, but you have to take it in the right spirit. पण योग्य आत्म्याने त्या गोष्टी तुम्ही घेतल्या तर. And I am not going to speak to everyone, आणि सगळ्यांशी मी हे बोलणार नाही, but only those who want to hear what God has to say पण in the Bible. ज्या तरुण मुला मुलींना खरोखर बायबल मधून देव काय बोलत आहे हे ऐकायची मनोभावे इच्छा असेल त्यांच्याशी मी बोलीन, सगळ्यांशी नाही. We जिनको cannot सुनना speak है. to unbelievers अविश्वासू लोकांशी नाही बोलू शकत, because they may not agree. कारण त्यांचं सहमतच कदाचित होणार नाही. And my message goes all over. आणि माझा उपदेश सगळीकडे अख्ख्या जगात जातो. So I don't want myself to be caught in the wrong foot. तर मलाही चुकीच्या पावलावर कुठे मोडी मला धरावं असं काही बोलायचं नाहीये. But we will speak biblically पण पवित्र शास्त्राला धरून बोलू. to all those who accept it biblically, आणि पवित्र शास्त्राला धरून जे सगळेजण स्वीकारतील ते स्वीकारतील, and those who don't accept it, आणि जे नाही स्वीकारणार they need to do what they feel like doing. त्यांना जे वाटेल ते करत राहावे. Amen. आमेन. So the heading of today's message is तर आजच्या उपदेशाचं शीर्षक आहे help the gays and the lesbians. गेज आणि लेस्बियन्सना मदत करा. We'll open our Bibles to Romans 1:26 to 28. रोम करास पत्र पहिला अध्याय 26 ते 28. बायबल सगळ्यांनी काढा, वचन उघडा. रोम करास पहिला अध्याय 26 ते 28. For this reason God gave them up to dishonorable passions, for their women exchanged natural relations for those that are contrary to nature, and the men likewise gave up natural relations with women and were consumed with passion for one another, men committing shameless acts with men and receiving in themselves the due penalty for their error. And since they do not see fit to acknowledge God, God gave them up to a debased mind to do what not to be done, what ought not to be done. रोम करास पत्राचा पहिला अध्याय 26 ते 28. यामुळे देवाने त्यांना निंद्य भावनांच्या स्वाधीन करून दिले, कारण त्यांच्या बायकांनी स्वाभाविक व्यवहार सोडून स्वभावाविरुद्ध असलेला व्यवहार केला, आणि तसेच पुरुषही बायकांशी स्वाभाविक व्यवहार सोडून देऊन एकमेकांविषयीच्या अभिलाषाने जळू लागले. पुरुषांनी पुरुषांबरोबर अयोग्य कर्म केले आणि त्यांना आपणामध्येच आपल्या भ्रांतीचे योग्य प्रतिफळ मिळाले. आणि देवाला ध्यानात धरणे हे जसे त्यांनी पसंत केले नाही, तसे देवाने त्यांना अनुचित कर्मे करण्यास नापसंत केलेल्या मनाच्या स्वाधीन करून दिले. See, the Old Testament law, बघा, जुन्या करारामध्ये it was जो very नियम होता, strict, जुन्या करारातला नियमच कडक होता, very strict. अतिशय कडक. Like Leviticus 18:22 says, जसं लेविय 18 ते 22, Leviticus 18:22, लेवी 18:22.
You shall not lie with the male as with the woman, because it is an abomination to the Lord. लेवी याचा 18वा अध्याय त्यातलं 22वं वचन. आणि जसे स्त्री पाशी तसे पुरुषापाशी तू निजू नको, ते ओंगळ कर्म आहे. See, in other words, दुसऱ्या शब्दात the Bible says, बायबल म्हणतं, men, you must not have any kind of physical relationship with another as though that person is a woman. मुलांनी किंवा पुरुषांनी दुसऱ्या पुरुषांशी किंवा मुलाशी कुठलाही शारीरिक संबंध जो स्त्रीशी किंवा मुलीशी ते साधतात तसा साधायचा नसतो, साधायचा नाही. That is a terrible sin. कारण की ते महाभयानक पाप आहे. And women should not have physical relationship with a woman. आणि स्त्रियांनी सुद्धा किंवा मुलींनी सुद्धा मुलींशी शारीरिक संबंध साधायचा नाही. That means even during Paul's time, म्हणजे पॉलच्या काळात सुद्धा the women were having physical relationship with women and doing other wrong things. बायका बायकांशी शारीरिक संबंध साधून चुकीची कामं करत होत्या पॉलच्या काळातही. And so today we know it and we call it as lesbians. तर आज आपण मुलीशी मुलगी बाईशी बाई त्याला लेस्बियन म्हणतो. And this is a warped mind. आणि ही मन वाकडी झालेली मन आहेत, फुगलेली मन आहेत. Certain things I'm going to speak little practical. यात काही गोष्टी मी अगदी व्यावहारिकपणे बोलीन. Please don't feel offended, आणि प्लीज कोणी वाईट वाटून घेऊ नका, because all of you are like my children कारण तुम्ही सगळे माझ्या मुलांसारखे आहात. and I'm teaching you and training you as a parent. आणि मी तुमचा एक बाप म्हणून, पालक म्हणून तुम्हाला शिकवतोय, तुम्हाला प्रशिक्षण देतोय, तर कोणी वाईट वाटून घेऊ नका. So today I have taken it upon myself to speak a little bit on homosexuality. तर आज मी स्वतःवरच ही जबाबदारी घेतलेली आहे की होमोसेक्शुअलिटीवरती मी थोडं बोलणार आहे. This may not cover everything, आणि त्यात सगळं कव्हर होणार नाही बहुतेक, but just a little bit. पण थोडंफार होईल. And so we hear the terms like gay and lesbians. आणि म्हणून अलीकडे आपल्याला हे शब्द ऐकायला मिळतात की गेज आहेत, लेस्बियन्स आहेत. And all these names that you find, it comes under the heading homosexuals. आणि हे सगळे ही सगळी जी नावं आहेत ना ती होमोसेक्शुअल्स या शीर्षकाखाली येतात. Everything inclusive of even eunuchs. आणि त्याच्यामध्ये षंड सुद्धा आले. होमोसेक्शुअल्सच्या शीर्षकाखाली लेस्बियन्स आल्या, गेज आले, षंड आले. So we have one term, homosexuals. त्याला सगळ्यांना होमोसेक्शुअल्स म्हटलं जातं. And then we have the heterosexuals. हेट्रोसेक्शुअल्स पण असतात. Heterosexuals mean the straight fellows. That is a man who loves the woman and the woman who loves the आणि man. हेट्रोसेक्शुअल्स म्हणजे सरळ मार्गी, पुरुष आणि स्त्री हे जे नातं आहे ना, पुरुष आणि स्त्रींनी बांधलेलं नातं. And that comes from God. आणि ते देवाकडनं येतं, ते सरळ नातं आहे. But homosexuality, पण होमोसेक्शुअल्स that is the topic we are dealing today. हा जो विषय आहे तो आज मी घेतोय. Like why somebody is a homosexual. जसं एखादा का होमोसेक्शुअल आहे, Why people fall into that category. का बरं लोक ह्या सगळ्यामध्ये पडतात, मुलं मुली या सगळ्यात पडतात, का पडतात, Is there a cure for it? याचा काही उपाय आहे का? What is the Bible's thought on this area? बायबलचे विचार या भागावर काय आहेत? Does God love them? देवाचं अशांवर प्रेम आहे का? Does God hate them? का देव त्यांचा तिरस्कार करतो? All these things we have to see. या सगळ्या गोष्टी आपण पाहायला हव्यात. I may not be able to finish everything in this one session, आणि एका सेशन मध्ये एका तासात मला हे संपवता येणार नाही, but I will take many sessions पण मी अनेक सेशन घेणार. मी दर महिन्याला सभा घेईन. that you will be well versed with what is happening. तुम्ही येत राहा, म्हणजे जे काही घडत आहे त्याची पक्की खबर तुम्हा लोकांना राहील. And you need to bring your friends also, आणि येताना मित्रांना घेऊन या, because this is not a topic that I'm going to speak often. कारण हा विषय मी सारखा सारखा बोलणार नाहीये. So once I spoke, it is done. एकदा मी बोललो की संपलं. Amen. आमेन. Now I don't want to disrespect any of your beliefs, तुमच्यातल्या कोणाच्याही कुठल्याही विश्वासाचा मला अनादर करायचा नाही, but पण what the Bible states, I will let you know. जे बायबल म्हणतं ते मी तुम्हाला सांगेन. You know, there is a church in the United States तुम्हाला माहिती आहे अमेरिकेत एक चर्च आहे, that says आणि ते चर्च असं म्हणतं that God hates homosexuals. की देवाला होमोसेक्शुअल्स आवडत नाहीत. But that is not true. पण हे खरं नाहीये. Some of the churches think that God hates homosexuals. काही चर्चेस मध्ये असा विचार आहे, त्यांना असं वाटतं की देव होमोसेक्शुअल्सचा तिरस्कार करतो, देवाला आवडत नाही ते. And then they
have a procession with the placard saying God hates homosexuals. आणि मग झेंडे वगैरे घेऊन ते लोक मिरवणुका काढतात, त्याच्यामध्ये मग लिहितात की अरे देवाला होमोसेक्शुअल्स आवडत नाही, तिरस्कार करतो देव God त्यांचा. does not hate homosexuals. देव होमोसेक्शुअल्सचा तिरस्कार करत नाही. People may hate, लोक तिरस्कार करू शकतील, but God will never देव hate them. तिरस्कार करत नाही. So put that in your mind. हे पहिलं डोक्यात घाला. And so many times अनेक वेळेला when such people come to our church, अशी माणसं जेव्हा आपल्या चर्चला येतात, there is a tendency of our people also to draw back. त्याला आपल्या लोकांमध्ये पण एक वृत्ती आहे की मागे मागे जायचं, त्यांना भेटायचं नाही, That acceptance is not there. स्वीकारत नाहीत त्यांना. आपल्याकडे पण तसंच आहे. And you cannot blame them fully because they are not aware of them and they are very ignorant about this आणि लोकांना आपण area. त्याविषयीनं दोषी धरू शकत नाही, कारण लोकांना स्वतःला त्याविषयीचं फारसं ज्ञान नाही, म्हणून असं कोणी दिसलं की लोक लांब लांबच पळतात. And moreover, त्याहून जास्त even the family shuns them. परिवार सुद्धा त्यांना टाकून देतो The ना moment they कुटुंबात. come to know these are gays, these are lesbians, the family itself shuns them. आणि कुटुंबामध्ये परिवारामध्ये ज्या क्षणाला त्यांना कळतं की हे गेज आहेत, हे लेस्बियन्स आहेत, परिवार पण त्यांना टाकून देतो. And so they are left on their own. आणि मग स्वतःवरच येतात ना ते, त्यांचं कोणीच राहत नाही. And they want to be loved. आणि त्यांना प्रेम हवं असतं. Now, there are many cases अनेक अशी उदाहरणं आणि प्रकरणं आहेत that eunuchs are born. की षंड जन्माला आलेत. They are born, they are not made. ते जन्माने षंड आहेत. त्यांना जन्मानंतर षंड केलेलं नाहीये. बाय बर्थ जन्मानेच ते षंड आहेत. They should be accepted. त्यांना आपण स्वीकारायला हवं. They should be loved. त्यांच्यावर आपण प्रेम करायला And the हवं. parents' responsibility is that they should accept them. आणि पालकांची किंवा आई वडिलांची जबाबदारी आहे की त्यांनी स्वीकारायला हवं. Because most of them don't want to fall into it, but since they are born with that kind of deformity or defect, they have to live accordingly. कारण त्यांच्यातले अनेक असे आहेत की त्यांना त्यामध्ये राहायचं नव्हतं, पण जन्मापासूनच ते तसे आहेत, म्हणून मग त्यांच्याकडे पर्यायच नाहीये दुसरा. If a son is blind, समजा एखादा मुलगा आंधळा आहे, the father will not throw that son out. तर वडील आंधळ्या मुलाला फेकून देणार आहेत का की मला आंधळा मुलगा आवडत नाही, मग काय फेकणार आहात का? In the same way, तसंच आहे. when you find that there is that your son is a gay, समजा माता पितांना आढळलं की माझा मुलगा गे आहे, you should not be worried about the society. समाजाची त्यावेळेला काळजी करायची नाही. That त्यांनी child is yours. ते लेकरू तुमचं आहे. You have to shower love त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करा and groom them correctly. आणि त्यांना व्यवस्थित संस्कार घालून वाढवा. And how to groom and what to do later on we will आणि study. कसे संस्कार अशांवर घालायचे ते मी नंतर सांगेन. God in fact said देव उलटपक्षी म्हणाला that he hates 6 things on this earth. की देवाला या जगातल्या 6 गोष्टींचा वीट आहे. What are those 6 things? त्या 6 गोष्टी काय आहेत? Proverbs 6:16 to 19. नीतिसूत्र 6:16 ते 19. सगळ्यांनी आपलं वचन उघडा. There are 6 things the Lord hates, 7 that are detestable to him. First is haughty eyes, a lying tongue, hands that shed innocent blood, a heart that devises wicked schemes, feet that are quick to rush into evil, a false witness who pours out lies, and a man who stirs up dissension among brothers. नीतिसूत्र 6 अध्याय 16 ते 19. 6 गोष्टी यहोवा द्वेषितो, होय 7 गोष्टींचा त्याला वीट वाटतो, त्या ह्या आहेत: गर्वदृष्टी, लबाड बोलणारी जीभ आणि निर्दोष रक्त पाडणारे हात, दुष्ट संकल्प योजणारे हृदय, दुष्कर्माकडे त्वरित धावणारे पाय, खोटे बोलणारा लबाड साक्षी आणि भावांमध्ये बेबनाव पेरणारा. Now if you notice in these 7 things you find या 6-7 गोष्टींकडे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल that there is no homosexuality given. होमोसेक्शुअल्स विषयी लिहिलेलं नाहीये. Isn't it strange? विचित्र आहे ना की ज्या गोष्टींचा देवाला तिरस्कार आणि वीट आहे त्या गोष्टी ते नमूद केलेल्या आहेत, त्याच्यात होमोसेक्शुअल्स नाहीयेत. In fact, you can write the slogan that God hates liars. आणि उलटपक्षी तुम्ही असं शीर्षक लिहू शकता की देवाला लबाड किंवा खोटं बोलणारे आवडत नाहीत, God hates murderers. देवाला खुनी आवडत नाहीत. But he never said that he hates homosexuals. पण असंही ते लिहिलंच नाहीये की देव होमोसेक्शुअल्सचा तिरस्कार करतो. God loves them. देवाचं त्यांच्यावर प्रेम याचा अर्थ. Because everyone is a sinner. कारण प्रत्येक जण तसं म्हणायला गेलं तर पापी आहे. Say, nobody is good. कोणीच चांगलं नाही. Today we are good by the grace of God. आज आपण चांगले आहोत तर देवाच्या कृपेने आहोत बरं का. Yes, God hates workers of iniquity. आणि अर्थातच देवाला पाप कर्म करणारे लोक आवडत नाहीत. But God nowhere singles out homosexuals as
as objects of hate. पण देव कुठेही होमोसेक्शुअल्सना घेऊन असं म्हणत नाही की मला ते आवडत नाहीयेत, माझा त्यांच्यावर तिरस्कार आहे. देवाने कुठेही असं लिहिलेलं नाही. But that doesn't also mean that Bible approves of homosexuality. पण याचा अर्थ असाही लागत नाही की बायबल होमोसेक्शुअल्सला मान्यता देत आहे. I mean, a person can be gay, म्हणजे एखादा व्यक्ती गे असू शकतो, but practice of this kind of life is not पण acceptable अशा by God. पद्धतीच्या जीवनाचा सराव स्वीकारण्याजोगा नाही. A person can be lesbian एखादा व्यक्ती लेस्बियन असू or शकतो, gay गे असू or शकतो eunuch, किंवा षंड असू शकतो, but But- the practice of it God does not approve. त्याचा सराव, त्याची प्रॅक्टिस जी आहे त्याच्यावर देव मान्यता देत नाही. In other words, there is a healing in God. म्हणजे दुसऱ्या शब्दात म्हणायचं झालं तर देवाकडे याचं आरोग्य आहे. Like a person is an alcoholic, जसं समजा एखाद्या माणसाला दारूचं व्यसन आहे, God loves him, देवाचं त्याच्यावर प्रेम आहे, but the practice of it God doesn't पण like. दारू प्यायचा तो सराव करतोय, दारू प्यायची तो प्रॅक्टिस करतोय, ती देवाला आवडत And नाही. God can give him a healing आणि देव त्याला आरोग्य देऊ शकतो त्यातून, that he will stop drinking, की त्याने दारूची नशा करणं थांबवावं he will stop smoking, आणि सिगरेट पिणं थांबवावं he will stop taking drugs. आणि ड्रग्ज घेणं थांबवावं. So God has the power to heal everybody under the sun. याचा अर्थ देवाकडे सगळ्यांना आरोग्य द्यायचं सामर्थ्य आहे, सूर्याखाली कुठल्याही आजाराला कशालाही. But many times पण अनेक वेळा we think only the sickness and disease can be healed by Jesus. आपल्याला काय वाटतं की येशू ख्रिस्त फक्त आजार रोगराई एवढंच बरं करतात, बाकीचं नाही. And homosexuals he cannot. आणि होमोसेक्शुअल्सना येशू आरोग्य देऊ शकणार नाही, त्यांना तसंच आयुष्यभर राहावं लागेल To असं a आपल्याला great वाटतं. extent God can heal. पण अनेक मोठ्या प्रमाणामध्ये देव त्यांनाही आरोग्य देऊ शकतो. But those who are not healed, पण ज्यांना आरोग्य मिळत नाही, we will see how they can be dealt with by आपण God. बघू की देव त्यांना कशा पद्धतीनं हाताळणार आहे. Amen. आमेन. So, though homosexuality is not looked upon very nicely, तर होमोसेक्शुअल्स कडे चांगल्या नजरेनं जरी बघितलं गेलं नाही, yet these days तरी या अलीकडच्या दिवसांमध्ये they are given very much prominence and importance. त्यांना प्राधान्य आणि महत्व सुद्धा खूप दिलं जात आहे. Like a third gender has been evolved. की जसं आता तिसरं जेंडर, त्यांनी तिसरं लिंग आता आणलेलं आहे. And so that is the third gender. now. थर्ड जेंडर म्हणजे फॉर्म्स मध्ये वगैरे सुद्धा ते विचारतात. And so sometimes it becomes difficult how to approach them, whether I should call him, her, And what, मग we don't know. कधी कधी अशांना कशी हाक मारायची ते पण आपल्याला कळत नाही, की हिला ही म्हणू, हा म्हणू, काय म्हणू Say, असं. and that also we are going to see, study. ते सुद्धा अभ्यास आपण करू की अशांना हाक मारताना कशी हाक मारायची. Amen. आमेन. Though it may not be an offense against the law of the land today, आणि आज देशाचा जो काही नियम आहे त्या नियमाच्या विरोधात तर हे नाही आहे, because कारण many of the countries have passed the law that gays can get married. अनेक देशांनी आता नियम पास केलेला आहे की गेज लग्न करू शकतात. I don't know how is it possible. मला माहित नाही गेज लग्न करून पुढे हे सगळं कसं शक्य आहे. I mean, you cannot have a child. कारण गेज लग्न करून त्यातून मुलबाळ तर होणार नाही. So the first commandment of God, replenish and multiply, doesn't work मग here. देवाची जी पहिली आज्ञा आहे की बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका, ती तिथेच संपते. कारण गेज बहुगुणित होणारच नाही, त्यांचा गुणाकार होणारच नाही, त्यांना संतान होणार नाही. It's like a simple thing. हे साधी गोष्ट आहे. Where there is a nut, there has to be a bolt. बघा, जिथे नट आहे तिथे बोल्ट असणारच आहे. नट बोल्ट म्हणतात ना, Isn't it? हे की नाही. नट I बोल्ट, mean, you cannot have two nuts and two bolts. दोन नट्स आणि दोन बोल्ट असू नाही शकत. नट बोल्ट ही पेअर Even आहे. in practical sense, it म्हणजे doesn't actually work. व्यावहारिक रीतीने म्हणायला गेलं तरी दोन नटची पेअर नसते, दोन बोल्टची पेअर नसते. इट्स नट अँड बोल्ट अशी पेअर आहे, जोडी अशी असते बेटा. So, but still, since the law is going to be passed, we cannot go against the पण law. आता देशादेशामध्ये असा कायदा जर पास होत असेल तर त्याच्या विरुद्ध पण आपण जाऊ शकत नाही, कारण देशाने कायदा पास केलाय. But in the eyes of God, it is sin. पण देवाच्या नजरेत ते पाप आहे. Like every other sin. इतर कुठल्याही पापासारखं ते पाप आहे. God doesn't elevate this sin as the mother of all sins. आणि No. देव या एका पापाला बाकी सगळ्या पापांपेक्षा मोठं करून पापांची आई असं काही म्हणत नाही. That's why you don't find it elevated in the Bible or spoken much about. आणि म्हणून बायबलमध्ये या गोष्टीला जास्त प्राधान्य दिलेलं किंवा याच गोष्टीवर जास्त बोललेलं बायबलमध्ये दिसत नाही. So sin and offense may be looked at differently by the world. तर जगात आज पाप आणि विरोध या गोष्टींकडे वेगळ्या नजरेनं पाहिलं जाईल. Because the world always talks
anything wrong as offense. कारण जग नेहमी काही चुकीचं असेल तर ते विरोधात घेतं They will not say it is sin, आणि ते असं नाही म्हणणार की हे पाप आहे. because sin is a religious term. कारण पाप म्हटलं तर त्यांना एक धार्मिक शब्द वाटतो म्हणून जग पाप म्हणणार नाही त्या गोष्टीला. Because sin is only given in the Bible. कारण पाप हा शब्द बायबल मध्येच दिलेला आहे. Only God spoke about sin. फक्त देवच पापाविषयी बोललेला आहे. But the world speaks sin as offense. पण जग बोलताना ते पाप जरी असेल तरी त्याला विरोध म्हणतात. Amen? Amen. So, offense is more of the law of the land than the law of God. आणि देवाच्या नियमांपेक्षा जगाचा कायदा त्याच्याविषयीनं हा विरोध. And so when we consider them as an offense, it is wrong, because if the government has accepted it, you cannot call it offense. आणि मग कसं होतं ना, जर सरकारनं किंवा त्या देशानं कायदा केला आणि ह्याला मान्यता दिलेली आहे तर आपण बायबलला धरून जरी बोलत असलो तरी आपण त्याला मनाई करू शकत नाही कारण सरकारने लॉ पास केलाय. In India, it's not passed. भारतात अजून हा कायदा पास झालेला नाहीये. But like America and other places, it's already पण passed. अमेरिकेमध्ये आणि इतर काही देशांमध्ये ऑलरेडी त्यांनी कायदा पास केलेला आहे. That's why we should never judge the homosexuals of the world. आणि म्हणून जगातल्या होमोसेक्शुअल्सचा आपण कधी न्याय पण करायचा नाही. आपल्याला तो हक्क नाहीये. Amen. आमेन. Only when one comes to the Lord Jesus Christ, एखादा जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतो then we can talk to them. मग आपण त्यांच्याशी बोलू शकतो कारण तो आता येशूत आलाय. And then they will understand. आणि मग त्यांना कळेल सुद्धा. And we can pray for them. आणि आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करू शकतो How to control, what to do, what not to do. की कसं स्वतःवर नियंत्रण ठेवायचं, काय करायचं, काय करू नये. And moreover, Jesus has not sent us to judge the world. आणि त्याहूनही जास्त म्हणायला केलं तर देवाने काय आपल्याला येशूनं आपल्याला जगाचा न्याय करायला पाठवलेलं नाहीये की जे बघेल त्याचा आपण न्याय करायचा आणि हे असलेच आहेत आणि ते तसले तो हक्क Jesus आपल्याला. himself said, येशू स्वतः बोलले. I did not come to judge the world. अरे येशू स्वतः म्हटलेत मी जगाचा न्याय करायला आलेलो नाहीये मग आपण काय न्याय I करायचं. did not come to condemn the world. येशू म्हणाले स्वतः मी जगाचा न्याय करायला जगाला दंडाज्ञा द्यायला आलेलो नाही. तर आपल्याला कुठल्या अँगलनी असं वाटतं की आपण त्यांचा न्याय But करावा. I have come to save the world. मी जगाला तारायला आलोय असं येशू म्हणाले. Amen. आमेन. Now, somebody was asking me the other day, आता कोणीतरी मला एक प्रश्न विचारला. can I join the gay procession? मी गे मिरवणुकीत भाग घेऊ शकतो का. Now, you can imagine who may have asked that. आता कोणी हा प्रश्न मला विचारला असेल. तुम्ही अंदाज लावा हुशार मुलात. So I've seen even some mothers, they enjoy this procession. I mean, some people love any procession you see on the आता road. काही लोक अशी असतात की कुठलीही मिरवणूक रस्त्यावर दिसली की त्यांना मजाच येते. अशी पण काही लोक असतात. See? मग ती कुठलीही मिरवणूक असो. And so some mothers will take their children and they also will walk with the procession. आणि काही आया They मुलांना enjoy. घेऊन काही आया मुलांना घेऊन त्या मिरवणुकीमध्ये चालणार वगैरे मज्जा करणार. बघणार नाही की मिरवणूक कसली आहे. And then these gay activists in their procession, they have that rainbow flag. आणि हे गे ऍक्टिव्हिस्ट त्यांच्या मिरवणुकीमध्ये तो रेनबोचा झेंडा ठेवतात ना. You know, the different colors. आणि वेगळे रंग, सप्तरंग. That's a symbol of the gay community. त्या गे कम्युनिटीचा तो एक सिंबल आहे. And so why they have that different colors? आणि का बरं हे सगळे वेगवेगळे रंग त्यांनी ठेवले त्यात. It speaks about diversity in their community. की विविध पद्धत, विविधता, समाजामध्ये विविधता. Like gays, lesbians. I mean, there are scores of it. म्हणजे समाजामध्ये विविधता. त्यामध्ये गेज म्हणा, लेस्बियन्स म्हणा आणि अगणित बरंच काही. Amen. Bisexual and I know, I don't know. बायसेक्शुअल्स पण आहेत. बरंच काही आहे. ट्रान्सजेंडर्स आहेत. eunuchs are there. And, षंड आहेत. बरंच काही आहे ह्याच्यामध्ये. I mean, there is no end to it. त्याला अंत नाही. And so there are many names given. तर अनेक नावं त्यांना दिली जातात. As their desires increase, so the new names are given. त्यांच्यातल्या इच्छा जशा वाढतात ना तसं तसं त्यांना नवीन नाव दिलं जातं. Amen. Amen. Then there is pansexual. पॅनसेक्शुअल्स आहेत. I don't. You may be knowing better than me now. माझ्यापेक्षा चांगलं तुम्हाला माहित असेल. So, you know, they have this procession आणि there. मग मिरवणुका काढतात. And so they have named that as a 7 colors. आणि 7 Rainbow रंग, color. रेनबो कलर्स त्याला नाव. And the first color is pink. Pink, And- you know what it is. पहिला रंग गुलाबी. गुलाबी तुम्हाला माहिती आहे काय. It represents sexuality. आणि गुलाबी म्हणजे सेक्शुअलिटी. Then red is for healing, they आणि say. लाल आरोग्य. Yellow is for sun. पिवळं म्हणजे सूर्य. Green is for serenity. हिरवा म्हणजे शांतता. Turquoise is for art. टर्कॉइज निळा म्हणजे कला. Indigo is for harmony. इंडिगो म्हणजे सख्य. And violet for one spirit. आणि व्हायलेट म्हणजे जांभळ्यात येणारा रंग एक आत्मा. So they have got different meanings असं to म्हणजे it. वेगवेगळे अर्थ त्या 7 रंगाला. But what I liked, one thing is red color. पण मला एक आवडलं लाल रंग त्यात घातला त्यांनी. Red healing, they say. आणि लाल रंगाला त्यांनी आरोग्य नाव दिलंय. If they only understand the blood of Jesus, which is red, फक्त येशूंचं रक्त जर त्यांना कळलं की ते येशूंचं लाल रक्त आरोग्यच देतं
तर किती छान. Amen. पहिलं तर हे छान की त्याच्यात लाल रंग आला. I mean, I've heard of Joseph having 7 colors of आणि coat, मी बायबलमध्ये हे ऐकलंय की योसेफाकडे सप्तरंगी झगा होता. but maybe they have taken it from there. What, I don't know. तिथूनच त्यांनी हे कन्सेप्ट सगळे काढलेत का आपल्याला माहित नाही. One Lutheran church एक लुथरन चर्च होतं in Chicago, शिकागोत, अमेरिकेला. on Sunday they invited a special speaker. आणि रविवारी ना त्यांनी काय केलंय का विशिष्ट उपदेशकाला प्रचार करायला, प्रीचिंग करायला And they बोलवलं. named it Rejoice Sunday. आणि त्यांनी नाव ठेवलं आनंदाचा रविवार. And they welcomed their newly ordained pastor who was gay. आणि नवीनच दीक्षा दिलेले ते पास्टर होते आणि ते गे होते. And so to lead the congregation. समुदाय चालवायला. And here we read in 1 Timothy 3:1 that he should be a husband of one wife and आणि having एक- children under control and all एक that. So तिमोथी- there it doesn't work at all. तर 1 तिमोथी 3 अध्याय पहिल्या वचनामध्ये तर आपल्याला लिहून दिलंय की अध्यक्ष कसे असावेत, एका बायकोचा तो नवरा असावा, त्यांची मुलं त्यांच्या नियंत्रणात असावी वगैरे वगैरे. तर हे बायबलमध्ये लिहिलेलं आणि हे इथे घडणारं कुठे फिटच होत नाही. But still okay. तरी ठीक आहे चला. But he was dressed in a drag. पण असं ड्रॅग सारखे कपडे Drag घालून, queen. I mean, you know how they dress them. ड्रॅग क्वीन कसे कपडे घालतात तसे कपडे घालून आले. He wore a white woman's dress, आणि पांढऱ्या स्त्रीचा पोशाख put on a blonde wig आणि ब्लॉन्ड केसाचं वेग, and sandals. सॅन्डल, Lots of makeup. असा खूप मेकअप. You know, when gays do makeup, they do it more than a woman. आणि गेस जेव्हा मेकअप करतात ना तेव्हा मुलीपेक्षा स्त्रीपेक्षाही जास्त करतात. So sometimes it breaks the protocol. आणि also. मग त्यातनं सगळे नियम तुटतात ना कधी कधी. मग Then you understand. मग कळूनच येतं की Uh, कळूनच येतं. but sometimes in the church it cannot be tolerated. पण कधी कधी चर्च मध्ये ह्या गोष्टी सहन केल्या जाऊ शकत नाही किंवा शकणार नाही. Because the church announced कारण चर्चनी अनाऊन्स केलं that you can wear garments and accessories that makes you feel 100% like the way you want to feel. आणि 100% तुला ज्या पद्धतीनं वाटतंय त्या पद्धतीचे तुम्ही कपडे घाला, दागिने घाला असं चर्चने घोषित केलं. See, when a church says do what you want, then हा, people break संपलं, rules. विषय संपला. मग चर्चनी समजा वेदीवरनच घोषित केलं अनाउन्समेंट मध्ये की ज्याला जे पाहिजे ते करा म्हटल्यावरती विषय संपला, सगळे मोकाट. There has to be boundaries. असं नाही, एक सीमारेषा पाहिजे. There can be tolerance. There can be some limitations. सहनशीलता असेल, थोडंफार सहन केलं जाईल, सहन करून घेऊ थोडंफार. But we cannot break the rules. पण नियम थोडे तोडता येतात. थोडंसं काहीतरी सीमा पाहिजे, मर्यादा पाहिजे का नाही. And so when you don't have the rules and boundaries, आणि मग काय होतं जेव्हा आपण सीमारेषा ठेवत नाही, नियम ठेवत नाही, कायदा ठेवत नाही, then our evil minds can bring in every evil that the devil feeds us into. तर मग आपलं जे दुष्ट मन असतं ते दुष्ट मन सुद्धा सैतान आपल्या मनात जे काही घालतंय ते सगळं घेऊन चर्चमध्ये येऊ शकतं. Devil म्हणून does not want rules. सैतानाला नियम नकोयत. Devil does not want rules. हे लक्षात ठेवा, नाही तर लिहून ठेवा. सैतानाला नियम नको असतात. And he wants every person that is born on this earth to live without rules. आणि सैतानाची इच्छा या जगात जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीनं नियमांशिवाय जगायचं, की एकही कायदा नको, एकही नियम नको, जसं पाहिजे तसं राहा. And only those who don't follow the rules will be landing in hell actually. आणि मग जे नियम पाळणार नाहीयेत, जे कायदा पाळणार नाहीयेत, तेच नरकात जाणार आहेत. I remember when we were small, मला आठवतं जेव्हा आम्ही लहान होतो, some friends used to call one young boy gay. काही मित्र एका तरुण मुलाला गे म्हणायचे They said he looks like a woman. आणि म्हणायचे की हा मुलीसारखा He दिसतो, looks like a girl. हा मुलीसारखा दिसतो. Because he looked beautiful instead of looking handsome. कारण तो हँडसम दिसायच्या ऐवजी ब्युटिफुल दिसत होता. Poor fellow, you cannot blame him. आता विचारा त्याला काय दोष देणार आपण. And you know, in our times we used to say, chikna dikta आणि hai. आमच्या काळी हा एक शब्द होता की कितना चिकना दिख रहा. And so, चिकना and, I mean, that poor boy used to cry. बिचारा रडायचा मग असं सगळं बोलल्यावरती. He would run away. पळून जायचा He wanted to play with us. आणि त्याला आमच्याबरोबर खेळायची इच्छा असायची. And he was a genuine boy. आणि तो मुलगा होता, अस्सल मुलगाच होता खरं म्हटलं तर तो. But his face was more beautiful than a girl. पण त्याचा चेहरा असा होता की मुलीपेक्षाही तो असा सुंदर आणि क्यूट दिसायचा. And so they used to pull his leg, they used to tease him. तर सारखं त्याची मस्करी करायचे सगळेजण, थट्टा करायचे. What happens is, काय होतं your growth is impaired. मग तुमची जी वाढ आहे ना ती
कुठेतरी खुंटते Your mind starts behaving in a different way. आणि मग मन जे आहे ना ते वेगळ्या रीतीनं वागायला लागतं. Are you getting me? कळतंय का? असं जर होत असेल ना कुणाशी तर मन वेगळ्या रीतीनं त्या व्यक्तीचं वागायला लागतं. Like at home, जसं घरात if the small boy, समजा लहान मुलगा आहे he is abused by his father, आणि वडिलांनी त्याच्यावर म्हणजे त्याच्यात छळ केलेला आहे, lots of abuse. खूप अब्यूज केलाय, खूप छळ केलाय वडिलांनी त्या मुलाचा. The boy sticks to his mother then. तर मग तो मुलगा काय करतो? त्याला बाप नकोसा होतो, तो आपल्या आईला चिकटतो. So most of his years, say from 2 years to 5, 6, 7, he'll be more close to his mother. मग तो आईच्याच जवळ असतो. 2 वर्ष, 5 वर्ष, 7 वर्ष जे काही आहे जास्तीत जास्त वेळ तो आईच्या जवळच असतो. And many of the things he imbibes from his mother. आणि अनेक गोष्टी त्याच्यामध्ये त्याच्या आईकडून बिंबवल्या जातात कारण बाप असा आहे. A femininity kind of thing also can enter him. आणि मग स्त्री सारखा एक प्रकार पण त्याच्यामध्ये येऊ शकतो. Are you understanding? कळतं ना मी काय म्हणतो? कारण बापापासून हा वेगळा होतो, त्याला बाप छळतो म्हणून तो आईला चिकटून राहिला. So he becomes like his mother, emotional, मग तो sensitive. आईसारखा होतो, भावुक होतो, एकदम संवेदनशील होतो, talks. त्याचं बोलणं पण थोडं मुलीसारखं Why? होतं. Because he is close to his mother. कारण आईच्या जवळ राहिला ना जास्त. But then, पण मग when he reaches the age of puberty, जेव्हा तो वयात येतो, say 14 years, because Then- boys' puberty starts late. म्हणजे मुलं वयात जरा उशिरा येतात, समजा 14 वर्षाचा, Girls start from 9, आणि मुली वयात लवकर येतात 9 वर्षापासून, I think so. असं मला वाटतं. And so if the day he starts with his puberty, आणि जेव्हा तो वयात येतो he starts having sensations and feelings त्याला त्या सगळ्या भावना निर्माण of व्हायला लागतात. adulthood. जसा एखादा समंजस व्यक्ती असेल, मोठा झालेला, त्याच्यात जशा भावना असतात तशा ह्याला आता यायला लागतात. Suddenly he goes away from his mother आणि मग अचानक तो आईपासून लांब जातो because he knows now I'm a boy. कारण त्याला कळायला लागतं की मी आता मुलगा आहे. त्या भावना येतात ना, And so the mother thinks, why my son is now far away from me? आणि मग आईला असं वाटायला लागतं की माझा मुलगा माझ्यापासून आता लांब लांब का राहतो. Because the feeling of a boy has started coming in him, कारण which is मुलगा- God given inbuilt. देवाने दिलेल्या मुलगा असल्याच्या भावना आता त्याच्यामध्ये निर्माण व्हायला लागलेल्या आहेत वयात आल्यावरती. And since he's not getting the love of the father, आणि त्याला बापाचं प्रेम मिळत नसल्यामुळे he moves out तो बाहेर with जातो his friends. मित्रांसोबत, And then he starts behaving like a boy. आणि मग मुलासारखा वागायला लागतो. But at that time, पण त्यावेळेला supposing that he is groomed only by his mother and he doesn't move out, समजा तो त्याच्या आईला चिकटून आहे, आईच्या सहवासातच वाढत आहे आणि तो समजा बाहेर पडलाच नाही, his mind is affected. तर त्याच्या मनावर परिणाम होतो. His mind is affected. त्याच्या मनावर परिणाम होतो. That's why it's very important म्हणून हे महत्वाचं असतं. that in a marriage, the father and mother should always stay together. लग्नामध्ये विवाह पश्चात आई बाप नवरा बायको नेहमी एकत्रच राहायला पाहिजेत. The father can groom the boy in a correct way after he enters puberty. आणि त्या घरामध्ये जो मुलगा जन्माला आलेला आहे तर त्या मुलाला वडील जे आहेत ना त्या मुलाचे वडील त्याला वयात आल्यानंतर चांगलं मार्गदर्शन करू शकतात. And you see that the boy is attached to the father. आणि मग आपण बघतो की तो मुलगा आपल्या वडिलांच्या जवळ He जातो wants to become like his father. आणि त्याला असं वाटायला लागतं की मी माझ्या वडिलांसारखं He बनणार thinks आहे. like his father. विचार पण आपल्या वडिलांसारखे walks and करायला talks लागतो, like his चालायला father. बोलायला वडिलांसारखं होतो. That is the proper growth for a child. आणि लेकराची ही बरोबर अशी वाढ असते. Are you getting? ही वाढ बरोबर आहे. These things are very important. त्या गोष्टी महत्वाच्या असतात म्हणून आई बाप एकत्र पाहिजेत. Now, but this boy that I am talking about, पण हा जो मुलगा ज्याच्याविषयी मी तुम्हाला he would सांगितलं, run away हा मुलगा पळून जायचा. because कारण he thought, am I a gay? त्याला आता हळूहळू असं वाटायला लागलं मी गे आहे का. But he was not. पण तो नव्हता, ऍक्च्युली नव्हता. But everybody molded him. पण सगळ्यांनी मिळून त्याची एवढी मस्करी करून त्याला तशी सगळी नावं ठेवून त्याला आता असं वाटायला लागलं की मी गेच आहे. See? And so sometimes तर कधी that कधी can play in your mind. हे सगळं आपल्या मनात काम करायला लागतं बेटा. You start behaving like a gay then. आणि तुम्ही गे सारखं वागायला लागता मग Because you मित्रांचं. think those people have said, I'm gay, maybe I'm gay. आणि तुम्हाला असं वाटायला लागतं माझे मित्र सारखंच मला गे म्हणतात, बहुतेक मी गेच आहे. See? He had never held any boy's hand or started doing, gay things. But खरं म्हटलं तर त्याने कधी मुलाचा हात धरलेला नव्हता का गे ज्या पद्धतीनं वागतात तसं तो कधी वागला नव्हता. see, they पण हे saw मित्र- his beauty, his looks, and पण they या मित्रांनी त्याला ही सगळी branded नावं him. दिली. तो क्यूट दिसतो, मुलीसारखा दिसतो, त्याला मग त्याच्या
छापच पाडून टाकली त्याच्यावरती. And sometimes it's the parents' fault also. आणि कधी कधी आई वडिलांची पण चूक असते. They don't have a daughter, so they dress their small boy with a girl's dress. आई वडिलांना मुलगी नाही, मग लहान मुलाला मुलीचे फ्रॉक घालणार. काय गरज आहे आता? काय गरज आहे का? And so that boy thinks I'm a girl now. मग त्या He मुलाला walks also like a girl then. मुलाला वाटायला लागतं मी मुलगीच आहे, मग तो चालायला पण मुलीसारखाच लागतो. And sometimes, since they didn't have a boy, they आणि- dress up the girl as a boy. कधी कधी मुलीला मुलाचे कपडे घालून टाकतात कारण मुलगा झाला नाही. मी काय म्हणते, जे आहे त्यात समाधान मान ना बाबा. मुलीला मुलासारखे कपडे घालून मग ती बनते मुलासारखी. And if it is a boy, they want to put earrings also to that boy. मग मुलगा असेल तर त्याला कानातली पण घाला. Poor fellow, what he कान टोचा. knows? त्याला काय माहिती, तो मुलगा लहान होता, बाळ होता, त्याचे टोचले कान. I remember मला आठवतं many years back, अनेक वर्षांनी my neighbor, आमच्या शेजारी the mother used to dress that boy with the girl's dress. आमच्या शेजारी जे होते ना, ती आई काय करायची, मुलाला मुलीचा फ्रॉक घालायची. Because she always craved for a daughter. कारण म्हणजे तिला मुलगीच हवी होती. So from childhood, तर बालपणापासून they used to put frock for him and for his brother pant shirt. त्या मुलाला त्यांनी फ्रॉक घातला आणि त्याच्या भावाला पॅन्ट शर्ट घातला. What happened was, मग काय झालं, he started playing with the girls. तो मुलींसोबत खेळायला लागला ना. आता बिचारा, त्याला काय कळतंय त्या वयात. And then, मग till the age of 13, he was wearing frock. 13 वर्षाचा होईपर्यंत फ्रॉक घालत होता तो. 13 वर्षाचा. Later on, मागाहून the parents wanted him to dress up with a boy's dress. He said, no, I like frock. आता आई वडिलांना असं वाटलं की याला मुलाचे कपडे घालावेत, पॅन्ट शर्ट घालावा, पण तो म्हटला नाही, मला फ्रॉकच पाहिजे आता. So they हा had to क्यूटपणा किती महाग पडला. really counsel him and let him know that he is a boy. मग त्याला सल्ला मसलत करून समजावून सांगावं लागलं की बाबा तू मुलगा आहेस, मुलासारखा राहा. So today he is married, he's got his child and आज everything is म्हणजे fine. विवाह वगैरे झाला त्याचा, त्याला मुलं आहे, सगळं ठीक आहे, पण तेव्हाच मी सांगतोय तुम्हाला. Say, are you getting me, people? कळतं ना मी काय म्हणतो. तो मित्रांनी पण मस्करी एवढी मस्करी करायची गरज नाही की एखाद्याच्या जीवनाचंच वाटोळं लागावं. You don't change your biological sex. तुम्ही ना तुमचं लिंग बदलू नका. मुलगा आहे, मुलगा आहे, मुलगी You आहे, may मुलगी आहे. look like a girl, but don't change your biological sex. That is the DNA written by God. तुम्ही दिसत असाल मुलीसारखे, पण तुम्ही मुलगा आहात ना, तो डीएनए देवाने लिहिलेला आहे. लिंग बदलायची गरज नाही. And I will teach you that also. तेही शिकवणार आहे मी What you need to see. की काय तुम्ही पाहायची गरज आहे. Because some want a special identity. कारण काहींना एक खास अशी ओळख हवी असते. I want to be a boy. मला मुलगाच I व्हायचं. want to be a girl. मला मुलगीच व्हायचं. But it's not upon you. You are not God. अरे पण तुझ्यावर नाहीये, तू देव आहेस का? जन्म देव देतो, लिंग देव देतो. So you have to go to your foundation. You have to go to your DNA. What God has written about तर you. तुला तुझ्या पायाकडे जावं लागेल. देवाने तुझ्याविषयी काय लिहिलंय. If you are 2X chromosomes, you are a lady. 2X क्रोमोझोम म्हणजे तू मुलगी. If you are 1X and 1Y, you are a boy. एक X आणि एक Y तर तू मुलगा. You may walk like a girl, but you are a boy. चालशील कदाचित मुलीसारखा, पण तू आहेस मुलगा. That cannot be changed. ते बदलू नाही शकत. तू कशाला बदलायला जातोयस मग? How many are getting me? किती ना कळतंय मी काय म्हणतोय. But slowly you will understand what I'm saying. हळूहळू तुम्हाला कळेल मी काय बोलतोय. Maybe you are gay in somebody's eyes, कदाचित कोणाच्या तरी नजरेत तुम्ही गे असाल, कोणीतरी तुम्हाला गे म्हणत but असेल, you may not be. पण कदाचित तुम्ही नाहीये गे. ते म्हणतात तुला गे, पण तू नाहीयेस So गे. don't start hearing the devil's voice. तर सैतानाचे आवाज ऐकायला लागू नको तेव्हा. There's a lot of confusion फार there. गोंधळ उडतो. मग फार गोंधळ उडतो आणि मदत करायला एक तर कोणी नाही, सगळे असतात. Your friend branded you as a gay. तुझ्या मित्रांनी तुला हे लेबल लावलं. Let तू it गे. not enter your mind, तुझ्या मित्राने भले तुला लेबल लावलं तू गे, ते तुझ्या मनात टाकू नको. because the feelings will die one day. आणि मग एके दिवशी त्या मुलासारख्या भावना ज्या आहेत त्या मरून जातील. Amen. Because it has nothing to do with the person's का sexuality. एखाद्या माणसाच्या सेक्शुअलिटीशी त्याचा काही संबंध नाहीये. It has to do with exclusion. तर ते त्याच्या व्यतिरिक्तच आहे. No, means he is separate, means So- he is not talking with boys or he's not talking with girls. That is a different story. व्यतिरिक्त म्हणजे समजा तो मुलगा आहे पण मुलांशी बोलत नाहीये, मुलींशीच बोलतोय, तर ती कहाणी काहीतरी वेगळी असू शकते. There can be many reasons. Some boys are shy. काही मुलं लाजाळू असतात. Don't think so. All boys are very bold. सगळे मुलगे एकदम धाडशी असतात असं नाही. काही मुलगे लाजाळू असतात. Some are introvert. काही मुलगे इंट्रो असतात, म्हणजे असे झाकलेले, फारसं बोलत नाहीत. A girl may talk loudly, but he will talk softly. एखादी मुलगी जोरजोरात बोलत असेल, पण एखादा मुलगा असा असतो की बाबा तो दमानी बोलतो, तो नाही फारसं बोलत. Say, he may feel shy. त्याला लाज वाटत असेल.
I'm also not an extrovert. मी पण अगदी एक्स्ट्रोवर्ट नाही, मी पण इंट्रोच आहे. But after coming to the Lord, things have changed. अर्थातच प्रभूकडे आल्यावर गोष्टी बदलल्या. See, when you come to the Lord, everything changes. येशूकडे आल्यावर सगळं बदलायला हवं बरं का, आणि बदलतं. Are you getting me? तर असं म्हणू You नका. become bold, you become strong. येशूकडे आल्यावर आपण धाडसी बनतो, बलवान बनतो. Like when I was going in the Catholic church when I was small, I used to sit on the last chair. मी लहान असताना कॅथलिक चर्चला जायचो ना, चर्च मध्ये गेल्यानंतर एकदम शेवटच्या खुर्चीवर बसायचो. So that the mass would get over, I would get up and go home. म्हणजे मास संपलं की असं उठून लगेच बाहेर, Because very close to the gate. कारण की गेटच्या अगदी जवळ. See? असं Never talked much with people. कधी कोणाशी बोलणार नाही, भेटणार नाही, काही But नाही, काही नाही. after I came to the Lord, पण मी येशूकडे आल्यावर I love to stand before you. मला आता तुमच्या समोर उभं राहायला आवडतं. Because मी- Jesus changed me. कारण येशूनी मला बदललंय, तर येशूत आल्यावर बदल यायलाच पाहिजे, Amen. मग ते जायला पाहिजे. हा, कारण आपण नवीन निर्मिती आता. Regardless of whether you are actually a homosexual or not, आणि मग तुम्ही होमोसेक्शुअल असा नसा, it's an insult because the other person is using you. तो एक अपमान आहे, कारण तो समोरचा तुला वापरतोय. Sometimes when people call you gay or lesbian, and if you are not, tell them politely, you are wrong, my brother. कधी कधी समजा कोणी तुम्हाला गे म्हटलं, कोणी तुम्हाला लेस्बियन म्हटलं आणि तुम्ही नाहीये, तर तुम्ही अगदी सौम्यपणे त्यांना सांगा की ब्रदर आम्ही असे नाही आहोत, तुम्ही काही नावं ठेवू नका You आम्हाला, are insulting us. आमचा अपमान करताय तुम्ही, आम्ही असे नाही आहोत. It's like there can be genuine friendship between two boys, आणि दोन मुलांमध्ये अस्सल मैत्री असू शकते ना, but मैत्री. we always see it in a wrong way. पण नाही, आपल्याला वाकड्या नजरेने बघायची That's why सवय today झाली. you don't see two boys holding hands also. They are म्हणून so अलीकडे scared. दोन मुलांनी एकत्र हात धरलेले बघितले ना लोकांनी, की लोकांचं सुरूच होतं. Our times, boys used to put their arms around another boy and हो ना, walk. आमच्या काळी कसं proudly. होतं, मुलं मुलं कशी खेळायची एकमेकांच्या गळ्यात गळा घालून. But today, पण आज when you walk like that, असं मुलांनी मुलाचा हात धरून चालला जरी ना, suddenly somebody they are gay. चाल. And so मुझे लग रहा now, है ये even a लोग- boy मुझे लग रहा है तू talking कौन- with a boy is difficult. पण अलीकडे मुलांशी बोलणं पण अवघड जातं मुलांना. See? मुलगा टू मुलगा Because आवड- people only see the bad side, not पण the good side. लोक फक्त वाईटच बघतात अलीकडे, चांगलं कोणी बघतच नाही. मग मुलांची पण सगळी पंचायतच होती. See the time of Jonathan and David. योनाथान आणि दावीद, त्यांचा काळ बघा. David said, my love for Jonathan is हो more ना. greater than the love for a woman. दावीद म्हणाला, माझं योनाथानावरचं प्रेम इतकं मोठं आणि प्रचंड आहे, एखाद्या स्त्रीपेक्षाही जास्त मी त्याच्यावर प्रेम करतो If म्हणाला. today they were walking on the road, our people would have no. talked so differently. आज जर योनाथान आणि दावीद रस्त्यावर चालत राहिले असते, तर आपल्या लोकांनी तर काय काय केलं असतं आणि बोलले असते बिचारे. See, but in those times, पण त्या काळी nobody said it because it was a different phase. कोणी काही बोललं नाही, कारण तो काळच वेगळा होता. Now everything has come out in the open. आता कसं झालंय, नाही त्या गोष्टी सगळ्या उघड्यावर आलेल्या आहेत. People boldly say, I am gay. लोक धाडसाने म्हणतात मी गे आहे, Even if they are not, they say, I am gay. नसले तरी म्हणतात गे आहे. They enjoy it saying मग it. मजा येते त्यांना असं बोलायला. म्हणजे सगळं जे झाकून राहायला हवंय ते सुद्धा अलीकडे उघडं झालं. Everything is open today. सगळंच उघडं झालंय रे, ते नकोय तेवढं उघडेपणा. Amen. आमेन. And if some boys, they look like girlish, and if everybody is branding you, आणि काही मुलं समजा मुलीसारखी दिसत आहेत आणि सगळेजण तुम्हाला मग ब्रँड करून असं काही बोलायला लागले, then some things you need to change. मग काही गोष्टी तुम्ही Maybe somebody is seeing you playing with toys, maybe, or dolls, maybe, or Kadachi- whatever they must have seen. कदाचित काहींनी तुला भावलीशी खेळताना बघितलं असेल आणि विचार मुलगा बनून भावली खेळतो, Say, or something like that. असं समजा काही असेल, So you change. तर तुम्ही स्वतःही बदला ना, की माझ्यात असं काय आहे ज्यावर ह्यांना असं वाटतंय मी मुलगी आहे, ते मी बदलतो. Start sporting a beard. जरा दाढी बिडी वाढवा, At least they'll say he's a boy मिशी now. वाढवा, दाढी वाढवा, मग ते म्हणतील नाही मुलगा आहे, मुलगा आहे. कारण मुली तर दाढी वाढवत नाही है ना. Or maybe start wearing clothes that pertains to a man. नाही तर कपडे असे घाला, पुरुष कपडे घालतात तसं काहीतरी घाला. Maybe you're wearing too much flowery कदाचित shirts, तुम्ही and people have a wrong फुलाचे thought. खूपच शर्ट घालत असाल, तर सगळ्यांना असं वाटतं ही मुलगी आहे का काय. Maybe तर लोकांना वाटतं खूप बाबा. sometimes, our walk should change. कधी कधी आपलं चालणं बदलायला Maybe our पाहिजे, talk should change. चालायची पद्धत, Maybe बोलायची our पद्धत, hobbies should change. आपल्या सवयी छंद जरा बदलायला Your हवे. whole lifestyle should change. संपूर्ण जीवनशैली बदलायला हवी कधी कधी. Then who will talk? मग कोण कशाला बोलणार आहे. म्हणजे कधी कधी असं होतं की आपल्याकडनं पण असे काहीतरी इशारे जातात की ज्यावरनं ते सगळे बोलायला लागतात, ते आपण समजून बदलायचं. Like a girl. समजा मुलगी, You know you are a girl. तुला माहिती तू मुलगी आहे ना, But some are saying you are a boy. काही म्हणतात नाही तू मुलगा आहे, Tomboy. तू टॉमबॉय. But sometimes, girls like, other girls calling them tomboy. पण काही मुलींना ना इतर मुलींनी तिला टॉमबॉय म्हटलेलं आवडतं. Because
girls like that masculine kind of कारण thing. माहित नाही मुलींना ते असं पुरुषांसारखं मसली वगैरे व्हायला And some of them like to ride motorbikes काहींना मोटरसायकल काही मुलींना मोटरसायकल चालवायला अलीकडे फार आवडतं because the other girls are very impressed. कारण बाकीच्या मुलींवर छाप Oh, पडते. she's riding a motorbike. अरे काय मोटरसायकल चालवते ती डोंबल्याची मोटरसायकल सगळा And गोंधळ. so they are very happy. आणि खुश होतात. And then they will trim their hair मग केस पण तसे कापणार like a boy, मुलासारखे start dressing like a boy. कपडे पण मुलासारखे. Say, if you are a girl, पण तू जर मुलगी आहेस ना God has made you a girl. देवाने तुला मुलगी केलंय ना Be beautiful like तर a सुंदर राहा, girl. Have मुलीसारखी. emotions like a girl. मुलीसारखी छान Do दे, things like a मुलीसारख्या girl. भावना ठेव, मुलीसारखी कामं कर, मुलीसारखी वाग, मुलीसारखी बस, मुलीसारखी चाल. God has created you देवाने तुला निर्माण केलंय to be special. खास. Are you getting me? कळतंय ना? And you are valued in the eyes of God. आणि देवाच्या नजरेमध्ये तुला किंमत आहे. Are you getting me? किंमत आहे देवाच्या नजरेत आपल्याला प्रत्येकाला उगीच I'm काय not saying a girl cannot ride a motorbike. असं म्हणताना मी असं म्हणत नाहीये की मुलीनं Motorbike. मोटरसायकल चालवायचीच नाही असं माझं काही म्हणणं नाही. Because Bible doesn't say men should ride हो. motorbikes and हा. women only scooty. कारण की No. बायबल मध्ये काही लिहिलेलं नाहीये की मुलांनीच मोटरबाईक चालवायच्या आणि मुलींनी स्कूटी असं काही बायबल मध्ये लिहिलेलं नाहीये त्यामुळे माझंही असं काही म्हणणं नाही. So today we see boys ride even scooty. आज आपण बघतो मुलगे स्कूटी चालवतात काही But they मुली- don't say, oh, what will people say? I am a girl or पण what? मुलगे स्कूटी चालवताना मग त्यांना When you असं are वाटतं, sure of your DNA, you are not worried what people say. तुला जेव्हा माहित असतं 100% मी मुलगाच आहे माझा डीएनए मला माहिती आहे मी मुलगाच आहे तर तुम्हाला काही पडलेली नसते मग तुम्हाला खात्री आहे. But मग sometimes- स्कूटी चालवून काही फरक पडत नाही. Sometimes the girls say, कधी कधी मुली म्हणतात what, you being a macho man, you are riding a scooty? अरे काय तू असा मुलगा सारखा मुलगा मत जैसा मर्दो की तू स्कूटी चालवा रहा You should have bullet. हो का तू बुलेट चालवली पाहिजे. आता हे कोणी डोक्यात घातलं Nothing like that. What असं is काय नाही. convenient we ride, जे सोयीस्कर आहे बजेट मध्ये ते घ्या आणि चालवा. it should fall in our है budget ना? also. No? जे सोयीस्कर आहे आणि खिशाला झेपतंय ते घ्या नाही तर काय मर्सिडीज मध्ये बसून Just imagine a girl riding a motorbike bullet. समजा एखादी मुलगी मोटरबाईक बुलेट चालवते She can't even hold it. It will fall on her. धरायला But she होईल does का? it. हा पडेलच ना. चालवताना ठीक आहे थांबल्यावर गिरणे वाली You need strength for it. You ताकद need little लागते power, extra तसल्या power. गाड्या चालवायला शक्ती पाहिजे ताकद पाहिजे. You're not made for it. त्याच्यासाठी तू बनलेली नाहीये ते मुलांना शोभत. How many are getting me what I'm कितींना saying? कळतंय मी काय म्हणतोय. And sometimes your own friends, they call you gay or lesbian. आणि कधी कधी मित्र तुमचे स्वतःचे मित्र मैत्रिणी तुम्हाला ही नावं ठेवतात की तू गे आहेस तू लेस्बियन. And sometimes if you're not married, they will say, surely you are a gay. आणि कधी कधी लग्न झालेलं नसेल ना तुमचं तर मग ते नक्कीच हा गेच आहे. नाही तर अरे, आतापर्यंत का लग्न नाही हा. झालं तुझं? काय तुला Say भविष्यवाणी झाली का? anything today they will tell. अलीकडे सगळ्याला बघून त्याचं असं चीरफाड करून तर्क लावणार. Even if a girl doesn't get married, surely you are lesbian. एखाद्या मुलीचं जर लग्न झालं नाही ही लेस्बियन आहे वाटतं हो का तुला भविष्यवाणी झाली का रे प्रॉफिट आहे का रे तू. Yes. If you are single lady and not married, they will call you lesbian. तू समजा एकटी स्त्री आहे लग्न झालं अजून लग्न झालं नाही तू लेस्बियन Because अरे they expect all gays and lesbians and bisexual and transsexual, whatever, people to be single. कारण की त्यांची अशी अपेक्षा की गेज आणि लेस्बियन्स आणि हे सगळे एकटेच राहायला पाहिजेत. But that is not true. पण हे खरं नाहीये. There can be many reasons. अनेक कारण अशी असू शकतात की ज्यापायी ते अजून एकटे आहेत. Some don't want to get married. काही असे असतात ज्यांना लग्न करायचंच नाहीये. Some girls say, I don't want to get काही married. मुलींना लग्न करायचं नसतं मग It's a gift, it's a grace of God. आणि ती देवाची खास कृपा आहे त्यांच्यावर खास दान आहे त्या मुलींना लग्न नाही करायचं तर नाही करायचं. Amen. You cannot force anybody. बळजबरी नाही ना करू शकत आपण कोणाला. Amen. आमेन. So we need to come out of that mentality in the name of तर ती Jesus. मानसिक वृत्ती जी आहे ना घोडाछाप त्यातनं बाहेर पडायला पाहिजे आपण येशूंच्या नावात. The devil has brought in many things in the world. सैतानाने या जगात बरंच काय अलीकडे आणून ठेवलंय. I heard once Pastor Chris say एकदा हे पास्टर क्रिस जे आहेत त्यांना मी असं बोलताना ऐकलं that homosexuality is simply one of the many deceits from the devil. की होमोसेक्शुअलिटी सैतानाकडनं आलेली एक मोठी फसवणूक आहे. The devil deceives and lies, and that is the sole purpose of the सैतान devil. फसवतो खोटं बोलतो आणि बस त्यातनं हे होमोसेक्शुअल झालेले आहेत. See? Because, कारण these homosexuals have this concept. होमोसेक्शुअल जे असतात त्यांची एक संकल्पना आहे. Marry somebody whom you love. ज्याच्यावर तुझं प्रेम आहे
त्याच्याशी लग्न करायचं. So it can be anybody then. मध्ये कोणी असू शकतं, मुलगा Are you मुलगी, getting कोणी. it? But ज्याच्याशी तुझं Bible प्रेम. doesn't say that. पण बायबलमध्ये असं लिहिलेलं नाही ना की ज्याच्याशी तुला प्रेम येईल त्याच्याशी लग्न कर. And so they follow that concept. पण ते त्या संकल्पने मागे चालतात की ज्या कशावर मला प्रेम येईल मी लग्न करेन. Marry anybody whom you love. कोणाशीही ज्याच्यावर प्रेम बसतंय प्रेम कर. अरे पण ते काय आहे, तू मुलगी आहे तर तो मुलगा आहे का? But Bible says love whom you marry. पण बायबल म्हणतं तुम्ही ज्याच्याशी लग्न करताय त्याच्यावर प्रेम करा. And marriage should be according to the principles of God. आणि लग्न देवाच्या तत्वावरच झालं पाहिजे. Amen. आमेन. It's not just love. God is love. Love is not God. देव प्रीती आहे, प्रीती देव नाहीये. God is प्रेम love. आहे. Love is not God. प्रेम देव नाहीये. फरक आहे या दोन वाक्यात. Marry whom you love can be corrupted. म्हणजे ज्याच्यावर तुझं प्रेम आहे त्याच्यावरती लग्न करून टाक, त्यातनं भ्रष्टाचार येऊ शकतो डोक्यात. Because the corrupt mind will say that I love, if he's a man, he will say, I love another man. कारण So की I'll get भ्रष्ट married. मन असं म्हणू शकतं. समजा तो पुरुष आहे, मुलगा आहे, तर तो म्हणू शकतो माझं दुसऱ्या मुलावर प्रेम आहे तर मी त्याच्याशी लग्न करणार. भ्रष्ट मनात काही येऊ शकतं जर या संकल्पनेवर चाललो तर. The proper way is योग्य मार्ग असा आहे what God said in the beginning. की देवाने प्रारंभी काय नेमलं. In Genesis 9, in Matthew 19, मत्थय 19 2 onwards, Jesus said, 2च्या पुढे येशू म्हणाले this was not so in the beginning. सुरुवातीला असं नव्हतं. येशू म्हणाले प्रारंभी असं नव्हतं. We will मत्थय see that 19. also very soon. We will study about आणि it. फार लवकर त्याचाही अभ्यास आपण करणार आहोत. Sometimes people say, if you love, you need to get married. कधी कधी लोक म्हणतात ना तुझं प्रेम आहे तर लग्न कर. But that is not true. पण हेही खरं नाही. They lift up love to such an extent म्हणजे प्रेमाला आज लोक असल्या कुठल्या तरी मोठ्या स्तरावर नेतात that they break the boundaries set by God. की देवाने नेमलेली सीमारेषा आणि मर्यादा ओलांडतात. They break even the nature that has been set up. आणि जे काही देवाने नेमून ठेवलेलं आहे, जो क्रम निसर्ग जे काही सगळंच तोडून टाकतात. 1 Corinthians 6, 9 and 10. 1 Corinthians 6, 9 आणि 10. Paul said, पॉल बोलला surely you know that the wicked will not possess God's kingdom. Do not fool yourselves. People who are immoral or who worship idols or are adulterers or homosexual perverters, who steal or are greedy or are drunkards or who slander others or are thieves, none of these will possess God's kingdom. 1 Corinthians 6, 9 आणि 10. जे अन्यायी ते देवाच्या राज्याचे वतन पावणार नाहीत हे तुम्हाला ठाऊक नाही का. फसू नका. जारकर्मी, मूर्तीपूजक, व्यभिचारी, स्त्री सारखा संभोग देणारे पुरुष आणि पुरुष संभोग घेणारे किंवा चोर किंवा लोभी किंवा मद्यपी किंवा निंदक किंवा हरण करणारे देवाच्या राज्याचे वतन पावणार नाही. Amen. आमेन. I have told you, मी तुम्हाला सांगितलं even environmental factors may contribute to homosexual feelings. अवतीभवतीच्या परिसरातले घटक सुद्धा होमोसेक्शुअलच्या भावना आपल्यात येण्यात कारणी ठरू शकतात. You may not be born a eunuch, आणि कदाचित तुम्ही षंढ जन्माने षंढ नाहीये, but पण your mind can play trance. मन खेळू शकतं. Because कारण if you are groomed up in a wrong environment, चुकीच्या परिसरात जर तू वाढला it can contribute to homosexual feelings. तर त्यातून होमोसेक्शुअल भावना यायला योगदान मिळेल. चुकीच्या परिसरात तुझी वाढ झाली As तर. I told you, जसं मी सांगितलं early negative childhood experiences, की बालपणामध्ये जर नकारात्मक अनुभव त्या लेकराला खूप आलेत, if the child is raised up in non-loving, non-supportive home environment, आणि ते लेकरू अशा घरात मोठं झालंय की ज्या घरामध्ये कोणी त्याला आधार दिला नाही, ज्या घरामध्ये आई बापाकडनं प्रेम नाही, निगेटिव्हिटी खूप आहे, that mind can get corrupted. तर ते or मन त्या लेकराचं भ्रष्ट होऊ शकतं. Sometimes Kadi-kadi. sexual abuse also can change your mentality and Kadi-kadi. concept altogether. सेक्शुअली अब्यूज झालेली मुलं मुली जर असतील तर त्यातनं पण त्यांची मनोवृत्ती बदलते की More than त्यांच्यावर a girl, it is the boy. आणि मुलीपेक्षा जास्त मुलांवर हा अत्याचार झाला असेल
तर त्यांची मनोवृत्ती त्यातनं बदलू शकते. because he becomes a passive responder. कारण की मग तो शांतपणे प्रतिसाद देणारा होतो. त्याच्यावर तो अत्याचार झालेला आहे He feels that I have to give in. आणि त्याला असं every वाटायला time. लागतं की नाही, मी सारखं शरण जावं लागेल, हा अत्याचार मी सहन करून घ्यावा But this is लागेल the way I am made. आणि मला असंच बनवलंय बहुतेक. So when somebody is physically abused, आणि शारीरिक रीतीनं जर एखाद्यावरती असा अत्याचार झाला he starts being molded तर accordingly. तो तसाच घडायला लागतो. मग Are you getting me? तर हे पण फार महत्वाचं असतं की बालपणापासून असे शारीरिक अत्याचार होम फ्रंट वरती होता कामा नये, Amen. घरात होता कामा नये. Overprotective parents also. आणि जास्तीच Can मुलांना cause problems. सुरक्षित ठेवायला जाणारे आई बाप सुद्धा एवढं जास्तीच त्यांना सुरक्षित ठेवायला मागू नका. Are you getting me? कळतंय का मी काय म्हणतोय? And I think so. There are questions related to that. We will talk about it. आणि या संबंधित प्रश्न पण आहेत बहुतेक आलेले, तर आपण बसलो आता की आपण बोलू. Amen. आमेन. That's why when the child is growing up, म्हणून घरामध्ये लेकरू जेव्हा वाढत असतं, we need to raise our girls as girls, not as boys. घरात समजा मुलगी जन्माला आली आहे, मुलीला मोठं करताना मुलीसारखं मोठं करा. मुलांसारखं सगळंच स्वतंत्र, सगळंच करिअर, ते सगळं करताना एकदमच तिला मुलासारखं मोठं करू नका. ती मुलगी आहे. Many times अनेक वेळेला we raise our daughters as sons. आपण आपल्या मुलींना मुलासारखं मोठं करतो. That is wrong. ते चुकीचं आहे. ती मुलगी आहे, तिला मुलगी राहू She's a दे. girl. ती मुलगी आहे राजा. Girl with plenty of emotions. अशी मुलगी जिला खूप साऱ्या भावना आहेत. And Apostle Peter says she is of a weaker vessel. आणि प्रेषित पेत्र म्हणतो मुली अशक्त पात्र असतात. They need lots of love, त्यांना प्रेम compassion. खूप लागतं, कळवळा खूप लागतो मुलींना. But even today, पण आजही fathers address their daughters as beta. वडील मुलीलाही हाक मारताना बेटा इधर आ असं म्हणतात. And so the आता ती girls बेटी आहे ना, try to become a boy then. मग Because my मुली काय father करतात? wants me to be a boy. मग मुली पण काय करायला लागतात, मुलासारखं मोठं व्हायचं म्हणतात, कारण की मला वडील पण बेटाच म्हणतात. But she has to be a girl. पण ती मुलगी आहे, तिला मुलगी असू दे. नोकरी वगैरे केली तरी शेवटी ती मुलगी आहे. Amen. Work does not change anything. कामानं काही बदलत नाही. शिक्षण घेऊन कामाला लागलो म्हणजे मुलगे झालो का? नाही, शेवटी मुलगी आहे. Amen. Her body anatomy is of a woman. आणि तिचं शरीरशास्त्र मुलीचं आहे ना, ती मुलगी आहे. And she cannot change that. ती नाही बदलू शकत ते सगळं. A man's body anatomy is DNA is of a boy. आणि मुलाचं शरीरशास्त्र मुलासारखं आहे, तो ते बदलू नाही शकत. He may have different feelings. हा, वेगळ्या भावना येऊ शकतात त्याच्यात. I mean, our feelings are not holy. हे आपल्या भावना काही पवित्र नसतात ना. Sin has ruined everything. पापाने सगळाच नायनाट लावलाय. आपल्या भावना पवित्र नसतात. Sin has spoiled everything. पापाने सगळीच नासधूस केली राजा. And so when a man also starts loving another man, आणि म्हणून जेव्हा एखादा मुलगा किंवा पुरुष दुसऱ्या पुरुषावर, मुलावर प्रेम करायला लागतो, feelings are here. भावना इथे असतात. हे सगळ्या He may have passions, हा आवेश असेल, but it may be a passion of a man. पण माणसा पुरुषासारखा असेल, But पण his mind is inclined to something which is not proper. त्याचं मन कुठेतरी बहकलंय, जे बरोबर नाहीये. His DNA cannot be altered. त्याचा डीएनए बदलला जाऊ शकत नाही. तो जो मुलगा आहे तो मुलगा आहे. What about the homosexuals? होमोसेक्शुअलचं काय? Do they have a different set of chromosomes? त्यांच्याकडे वेगळे क्रोमोझोम आहेत का? Tell me. सांगा ना मला तुम्ही. You have studied much. तुम्ही खूप शिक्षित मुलं आहात, त्यांचे क्रोमोझोम वेगळे असतात का? Even a male gay एखादा पुरुष गे or किंवा homosexual होमोसेक्शुअल म्हणा, will have one X and one Y chromosome. एक एक्स आणि एक वाय क्रोमोझोमच त्याच्यात असणार आहे. Can you change that? त्याला तू बदलू शकतो का? He may be homosexual, he may be gay. तो असेल गे, But you go into the core of his being, he is still one X chromosome and one Y पण chromosome. त्याच्या अस्तित्वाच्या गाभाऱ्यात गेला तर तो एक एक्स आणि एक वाय क्रोमोझोम आहे. That means he's a male. म्हणजे हा पुरुष आहे, हा मुलगा आहे. You cannot change that. ते नाही बदलू शकत आपण. So what can you change? मग काय बदलू शकतं? His behavior. त्याचं वागणं. His behavior. कशामुळे बदल आला त्याच्यात? वागणूक. But the problem is,
समस्या अशी आहे, some people don't identify with the biological sex. काही लोक ना त्यांचं जे लिंग आहे शारीरिक रीतीनं त्याच्याशी स्वतःची ओळख करत नाहीत. That which they had been assigned to म्हणजे be given by God. देवाने त्यांना जे लिंग दिलेलं आहे तद्नुरूप त्यांना स्वतःची ओळख द्यायची नाही. That's why म्हणून doctors can change your anatomy completely outside. डॉक्टर तुमचं शरीरशास्त्र बाहेरून तुम्हाला बदलून देऊ शकतात मेडिकली, But पण he cannot change your DNA. डीएनए नाही डॉक्टर बदलू शकत. What you are made by God, you are. देवाने तुला जे निर्माण केलंय तू तेच राहणार आहेस. इफ अ बॉय देन अ बॉय, गर्ल देन अ गर्ल. For instance, उदाहरणार्थ some can have 2 chromosomes or 2 X chromosomes काहींमध्ये 2 X क्रोमोझोम असतील and not identify as a female. आणि स्वतःला ती मुलगी म्हणून ओळख नाही देणार. So you can have any feelings, हे तुम्हाला काही भावना येऊ शकतात तशा तर मोकाट, but you have 2 X chromosomes. पण तुझ्यात 2 X क्रोमोझोम आलेले आहेत. That means you are a girl. हे तू मुलगी आहेस. तू भले म्हणशील लोकांना ओळख करताना की नाही मी मुलगा आहे, का पुरुषासारखी जरी तू स्वतःची ओळख करून दिली Yes. तरी तू आहेस मुलगी. A man can have X and Y chromosomes एखाद्या मुलात XY क्रोमोझोम असतील and may not identify as a male आणि स्वतःची ओळख देताना तो मुलगा किंवा पुरुष म्हणून देणार नाही, मुलगी म्हणून ओळख करून देईल. because they go according to the identity, कारण ते त्यांच्या ओळखीनुरूप जातात. not biological sex. शारीरिक रीतीनं जे लिंग आहे त्यावरनं नाही. Some like to be a boy. काहींना मुलगा व्हायला आवडतं, A girl likes to be a boy. काही मुलींना मुलगा व्हायला आवडतं, A man likes to be a woman. एखाद्या पुरुषाला मुलगी व्हायला आवडतं. But your liking is not important. पण तुझं आवडणं महत्वाचं नाहीच आहे रे. देवाने तुला जे निर्माण केलंय तेच आहे. If everybody starts liking to be a boy, then there won't be any girl here. सगळ्यांना जर मुलगा व्हायला आवडायला लागलं तर मग मुली राहणारच नाही. मुली असून पण कोणी मुली राहणार नाहीत. Are you getting me? कळतंय मी काय म्हणतोय? तर मनातले खेळ पण असतात. And so the mind has to be changed. मन बदलायला पाहिजे, मन नवीन झालं पाहिजे. People will go to any extent. लोक तसं काय करायला कुठल्याही टोकाला जाऊन काही करतील. अलीकडे तर लोक काहीही करतात. They may start loving animals to an extent which goes beyond any rule. अलीकडे माणसं किंवा मानव जनावरांवरती प्रेम करताना सुद्धा कुठल्याही टोकाला जाऊन करू शकतो की ते नातं बिघडू शकतं. I mean, we are breaking all the protocols of God. आपण सगळेच देवाने दिलेले क्रम मोडायला लागलोय. So your feelings are there. तुझ्या भावना आहेत. Your DNA may be one thing, तुझा डीएनए एक आहे, but the brain wiring is different. पण तुझं ब्रेन मेंदूचं वायरिंग वेगळंच आहे काहीतरी. Sometimes if you are growing with, as a boy, you are growing with many girls, you कधी-कधी- start behaving like them. कधी कधी घरामध्ये मुली जास्त आहेत आणि तू एकच मुलगा आहेस, तर तो एक मुलगा त्या मुलींसोबत वाढताना तो मुलींसारखाच वागायला लागतो, कारण मुली खूप होते आणि हा एकच मुलगा होता. But put him in the boys, पण त्याला मुलांमध्ये टाका, he will get it. त्याला लगेच कळेल I'm a boy. की मी मुलगा आहे, I'm a boy. मी मुलगा आहे. मुलांमध्ये त्याला Like you टाका. heard the story of the eaglet that was groomed by a hen, जसं एक गरुडीण, तिला कोंबडीनं वाढवलं, isn't it? कोंबडीनं तिच्यावर संस्कार केले. And the hen used to cuckle and make noise and call all the other chicks आणि around. कोंबडी पंख फडकवून आवाज करून सगळ्या पिल्लांना बोलवायची. And everybody used to just flap it because hen cannot fly. आणि कोंबडी उडू शकत नाही, तसं की पंख असं असं करणार. And this fellow had wings, this eaglet. आणि गरुडीण तर तिला पंख आहेत. He fell from the sky, from the nest, and that mother eagle was searching. घरट्यातनं ते गरुड पिल्लू खाली पडलं, वर त्याची आई त्याला शोधत होती, But she could not find him. पण नाही सापडलं ते पिल्लू तिला. So the hen thought, this is my child. कोंबडीला वाटलं माझंच पिल्लू आहे. And so the eaglet used to also flap the wings and go all ते around. गरुडाचं पिल्लू पण असं कोंबडीसारखंच फटफट फटफट करायचं आणि जायचं. Once the mother eagle saw एकदा आई जी होती ना गरुडीण, तिने पाहिलं from top, वरून and she said, you are my eaglet. आणि म्हणाली वरून, अरे हे पिल्लू माझं आहे. I remember I had 2 eggs. 2 अंडी दिली होती, मग मला माहिती आहे पिल्लू माझं आहे.
One is there with me, one was lost. एक माझ्या सोबत आहे, एक हरवलं होतं, ते हेच आहे, You are the one. तूच आहे. What you are doing there in the अरे barn? तिथं काय करते कोंबडी सोबत? Come on, take up to the sky. चल चल उंच भरारी घे. He was trying to do it, but he couldn't. त्याला जमेना मग, कोंबडी सोबत राहून तशी सवय लागली. Finally, the mother eaglet said, "You are an eaglet. Come on, spread your wings and fly." शेवटी ती गरुडीन वरून म्हणाली, तू गरुड आहे, गरुडीन आहे, तू पंख पसर आणि उड. He tried hard. ते पिल्लू प्रयत्न करताय. The mother hen said, "What you are doing? आणि मग ती कोंबडी म्हणते, अरे काय करते? You just have to flap the wings. That's all. You don't have to fly high. आपल्याला एवढं नाही उंच उडायचं, फक्त फफ करायची. You are a chick. अरे तू पिल्लू कोंबडीच आहे, What you are doing?" काय करते? He said, "No, no, I have to fly." तर तो म्हणतो, नाही नाही मला उडावं No, लागेल. you will fall. नाही पडशील. And mother from there is calling, आणि वरून आई हाक मारतीये, "Come on, flap your अरे wings." लवकर उड उड उड. And he started flapping. आणि मग तो गरुड And he took off. पंख घेऊन जी In the त्यांनी sky. भरारी घेतली, झेप घेतली आकाशात. Amen. तसं काहींचं होतं की ज्या परिसरात ज्या वातावरणात राहतात ना तसे बनून जातात. And there are so many complications. आणि मग गुंता खूप होतो, सगळं गुंतागुंतीचं बनतं. मग Some people say, काही लोक म्हणतात "I'm gay मी गे आहे, because कारण in my previous life, माझ्या अगोदरच्या जन्मात I was the opposite sex." मी विरुद्ध लिंगाचा होतो ना, म्हणून आता मी असा आहे. पूर्वीच्या जन्मात किधर तक गए तुम लोग? Yes. उधर तक जाना ही नहीं, क्यों उधर वो है ही नहीं. They say maybe the sexual orientation is related to my past life. तर म्हणे माझ्या पूर्वीच्या जन्माला हे रिलेटेड असेल. Yes, one person even told me, एका व्यक्तीने मला येऊन सांगितलंय, maybe in his previous life he wanted to be a woman, म्हणे पूर्वीच्या जन्मात मला स्त्री व्हायची इच्छा असेल and since his desire was not आणि fulfilled, त्याची इच्छा तेव्हा पूर्ण झाली नाही, he became gay now. म्हणून तो आता गे झाला. But I said, then why you became gay then? You गे should का have, झाला? you should have become a woman. तू स्त्री व्हायला हवं होतं ना. मग I mean, there will be no end to it. याला अंत नाही. लोक काही पर्याय देऊन म्हणणार मी जे आहे ते आहे. अहो पण ते तथ्य आहे का? He said he has to go through a few lifetimes. तर नाही, काही आयुष्याची चक्र मला काढावी लागतील. And then slowly, मग हळू I will turn into a female. मी परत मग मी स्त्री होईन. ती कधी संपायची चक्र? कुछ एंड है की उसको? See, people have their own preferences, what gender they want. लोक स्वतःला प्राधान्य देऊन, ज्यांना जे लिंग हवंय ते स्वतःला देऊन काही म्हणतात स्वतःला. So confusion, so big एवढा confusion. गोंधळ ना अलीकडे, तर काही विचारूच नका. I know I had read about one lady, मला आठवतं एका स्त्रीविषयी मी वाचलं. very beautiful to look at, दिसायला फार सुंदर स्त्री, but पण she wanted to be a man. तिला व्हायचं होतं पुरुष. She went through the knife, मग surgery, तिनं सर्जरी केली removed the top portion, आणि वरचा भाग काढून टाकला. and then मग she started wearing pant and shirt. पॅन्ट शर्ट घालायला लागली. And she felt so nice. छान वाटायला लागलं I'm a तिला boy. की मी मुलगा झाला. But you inside you are not. पण आतून तू मुलगा नाहीयेस. Some are like that. काही असेही असतात. Later on, she was saved. मागाहून तिचं तारण झालं. She became a believer, बिलियर झाली ती. repented. पश्चाताप केला मग तिने. Now she knows she's a woman आता now. तिला माहितीये मी स्त्रीच आहे. But life was gone. पण मग गेलं ना आयुष्य वाया, कारण सर्जरी करून नाही ते करून घेतलं. People want to change their anatomy. लोकांना शरीरशास्त्र बदलायची इच्छा Yes, होते. there are some corrections that ठीक आहे, maybe you can do. काही करेक्शन्स तुम्हाला शरीरात काही मग ठीक आहे. Like, you know, if a person has 6 fingers, तर एखाद्या माणसाला समजा 6 बोट आहेत हाताला and then when you raise your hand like that, it looks like a big आणि हात वर giant केला thing. तर ते असं विचित्र So, दिसतं. okay, you just chopped off the 6th one. मग ते 6वं बोट तुम्ही कापून टाकलं सर्जरी करून तर ते ठीक आहे. That is okay, isn't it? ते ठीक आहे ना, But ते ठीक आहे. changing your whole gender, अरे पण पूर्ण लिंगच बदलायला तुम्ही ऑपरेशन करताय. some do facial change, काही complete लोक change, फेशियल बदल एवढे करतात, complete change. पूर्ण बदल. Sometimes they get up and look at the mirror, they हो say, ना. who are you? आणि मग कधी कधी उठून आरशात बघतात आणि म्हणतात मी कोण आहे. मग आम्ही तेच म्हणत होतो की तू कोण आहे आणि तू काय झाली. Are you getting me, people? कळतंय ना मी काय म्हणतो. तर एवढं करायची गरज नाही, हे सगळं करायचीच गरज नाही. I want to stop here, इथे मी थांबवतो. but there are many things I would like to share in अजून अनेक this गोष्टी area, मला सांगायला आवडतील या भागावर, because how to come out of it, कारण त्यातनं why बाहेर कसं people यायचं, behave like that. त्यातून बाहेर कसं यायचं अजून बाकी आहे. लोक Because- असे का वागतात हे ऐकायचं आहे. Jesus also spoke about it. कारण येशूही त्याच्यावर बोललेले आहेत. There are some eunuchs काही that षंड- are born that way. काही षंड जन्माने षंड आहेत.
Some are made, काहींना शंड केलं जातं, some make themselves. काही स्वतःला शंड करून घेतात. Jesus said that. येशू बोललेले आहे. And that we are going to talk next हे सगळं time. पुढच्या मीटिंग मध्ये मी बोलणार आहे. तर पुढच्या वेळेला मीटिंग अनाउन्स झाली की जरूर या. आमेन. Did you learn something? काही शिकलात का? Yes. This is just a gist of it, a little bit beginning I gave बस you थोडीशी as an सुरुवात दिली. introduction. Don't pray now after panel discussion. Just an introduction, एक ओळख फक्त करून दिली. because I want people to know these facts. कारण माझी इच्छा आहे की मुला मुलींना ह्या सगळ्या वास्तविकता कळल्या पाहिजेत. कारण की सगळ्याला तोंड तुम्ही ऑलरेडी देताय, कानाने ऐकताय, डोळ्याने बघताय. You are facing all these things. या सगळ्या गोष्टींना तुम्ही तोंड Yes. देताय ऑलरेडी, कॉलेजमध्ये, शाळेमध्ये, जिथे कुठे, आणि सेलफोनवर. And so, if you are guided correctly by the word of God, तर देवाच्या वचनातूनच जर तुम्हाला योग्य मार्गदर्शन दिलं you can face it boldly. तर तुम्हाला धाडसाने तोंड तर देता येईल या गोष्टींना, You can help others. आणि इतरांना मदत पण करता येईल ना. Because I am going to talk about what if they really are gays or homosexuals. कारण मी बोलणार आहे यावर सुद्धा की खरोखर ते गेज असतील, होमोसेक्शुअल्स खरोखर आहेत, तर मग आता काय करायचं Amen. तेही मी बोलणार आहे. म्हणून येत राहा. जेव्हा जेव्हा मीटिंग अनाउन्स होईल, प्लीज कम. Let's close our eyes. डोळे बंद करा. तुमच्यासाठी प्रार्थना करतो. Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, thank you for my dear children. तुझे आभार मानतो या माझ्या सगळ्या प्रिय लेकरांसाठी. They want it from you, Lord. तुझ्याकडून त्यांना उत्तर हवी आहेत देवबापा. Not what the world says. जग काय म्हणतं त्यांना ऐकायचं नाही. Not what Prophet Google says. गुगल काय सांगताय त्यांना ऐकायचं नाही. They want what your word says. प्रभू काय म्हणतो, वचन काय म्हणतं त्यांना ऐकायचं. Because there lies their कारण blessing. तिथंच त्यांचा आशीर्वाद आहे. So I thank you, Lord. म्हणून मी तुझे आभार मानतो Our देवबापा children have learned today something. की आज आमच्या मुलांनी काहीतरी शिकून घेतलं. And I know आणि मला ठाऊक आहे it will work miracles in their lives. चमत्कार घडतील यातून त्यांच्या They will know जीवनात. how to walk on this earth. त्यांना कळेल की या जगात कसं चालायचं. Surrounded by evil. आणि अवतीभोवती एवढं अरिष्ट, एवढी दुष्टाई असताना, And the ideals and the ideas. आणि जे काही अवतीभोवती And the आहे, culture. आणि जे काही And the संस्कृती आहे, standard of the कल्पना world. आहे, जग जे 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 आहे, You said do not be conformed to the world. तू म्हणाला जगाशी समरूप होऊ नका, But be changed in your mind. तर मनाने बदलून येशूंशी एकरूप व्हा According to the word of God. देवाच्या शब्दानुरूप. So bless them, Lord. म्हणून या मुला मुलींना आशीर्वादित कर. Let this word work in their हा lives. शब्द जो काही आज या वेदीवर दिला गेला तो त्यांच्या जीवनात कार्य करू Let दे. them live accordingly त्या रीतीनं त्यांना जगता येऊ दे. and bless them आशीर्वाद दे त्यांना, and make their destiny. आणि त्यांच्या आयुष्याच्या दिशा घडव. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी मागतो. Amen and amen. आमेन. Praise आमेन. God. देवाला धन्यवाद. I truly love you all. माझं तुम्हा सगळ्यांवर प्रेम आहे. My desire is माझी इच्छा आहे you also be successful in your life. आयुष्यात तुम्ही यशस्वी व्हा. That your life also should be made तुमचं जीवन बनवू दे as God made my life. जसं देवाने माझं बनवलं. I pray मी प्रार्थना that करतो God should make your life also. देवाने तुझंही जीवन तसं That you घडवावं. live long, तुम्ही दीर्घायुष्य जगावं, healthy, आरोग्यवान जगावं, strong, बलवान be जगावं, a blessing to your family, परिवारासाठी आशीर्वाद बनावं तुझ्या, make the right moves in life. आणि आयुष्यात योग्य ती पावलं उचल. Praise God. देवाला God धन्यवाद. bless you and good night. देव तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. गुड नाईट.